पद्धतीने सुखरूप आपण उद्या समारोप झाला की आपल्याला आपल्या गावी पोहोचायचं आहे, आपल्या ठिकाणावर पोहोचायचं आहे. कुठलीही गडबड होता कामा नये. आपण आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. कार्यक्रमासाठी माझ्याकडनं शुभेच्छा. मंडळाचे कल्याण आयुक्त आदरणीय रविराज हिळवे साहेब हे उद्या आपल्याशी या ठिकाणी भेटायला येणार आहेत. त्यामुळे आज मी त्यांच्या वतीने हे प्रस्तावना केली. आदरणीय ताई आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आमचे पितृतुल्य इथले सरचिटणीस, अखिल भारतीयचे सरचिटणीस आदरणीय जनार्दन दादा होते, या ठिकाणी उपस्थित आमच्या दोन्ही गावाचे सरपंच, आमच्या गुरुदुनचे सरपंच वैशाली वहिनी आणि आमचा मोजरीचा सरपंच भिवगडे दादा, ही खरोखर फार नशीबवान मंडळी आहे की राष्ट्रसंतांनी जिथे त्यांचं कार्य केलं त्या ठिकाणची त्या गावांचं रेप्रेझेंटेशन, खऱ्या अर्थानं ग्रामविकास काय आहे हे महाराजांनी ग्रामगीतेतून शिकवलं आणि त्यांचं रेप्रेझेंटेशन ही दोन्ही आमची मंडळी इथे करतायत. तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस आदरणीय जनार्दनजी भोते सर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत. आदरणीय योगेशजी वानखेडे साहेब, त्यानंतर वैशालीताई आपले धोमोने प्रथम नागरिक या भागातले, सुरेंद्रजी भिवगडेजी, त्यानंतर दरेकरजी, आगडेजी आणि आमचे परीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले किशोरजी आगडे, डॉक्टर मुक्ता महले, तसेच दरेकर सर यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि जास्त वेळ न घेता काही स्पर्धा आपल्याला आज दिवस शहरवासियातील सगळं नागरिकांना आणि आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना नमस्कार. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 28वी कामगार पुरुष भजन स्पर्धा आणि 18वी महिला ओपन स्पर्धा भजनाची आपण या ठिकाणी आज घेतो आहोत. खरं तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मोजरीमध्ये ही जी काही आज आपण स्पर्धा घेतो आहे, अतिशय उत्साहामध्ये या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आमच्या राज्यातील 19 गट कार्यालयातील एकूण 38 संघ या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस येणार आहेत. या दोन्ही दिवस संपन्न होणाऱ्या ह्या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय आपल्या ह्या तिवसा विभागाच्या आमदार आदरणीय यशोमतीताई ठाकूर मॅडम यांच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा होती. मॅडमला आम्ही भेटलो आणि मॅडमनी पण त्याला लगेच दुजोरा दिला, विनंतीला मान्य केली आणि लगेच मॅडमनी या ठिकाणी येण्याचं कबूल केलं आणि आज त्या आल्याही. आज सकाळी ह्या स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. मॅडमच्या हस्ते आपण उद्घाटन करून ह्या भागातले दोन्ही गावचे आपले सरपंच, विविध मान्यवर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही स्पर्धा का आणि कशासाठी घेतं. तर मला एवढंच या ठिकाणी स्पष्ट नमूद करू इच्छितो की मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला त्रिपक्षीय वर्गणी मिळतं आणि कामगार, मालक आणि शासन अशा त्रिपक्षीय वर्गणीमधून हे मंडळ कार्यरत आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे कार्य कामगारांच्या कल्याणासाठी संपूर्ण राज्यभर 230 कामगार कल्याण केंद्र, 19 गट कार्यालय, त्यानंतर 7 विभागीय कार्यालय आणि 1 मध्यवर्ती कार्यालय मुंबई अशा प्रशासकीय रचनेमधून विविध कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन मंडळ करत आलेलं आहे. पूर्वीच्या काळी गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या कामाच्या शेड्यूलप्रमाणे, कामाच्या व्यस्ततेप्रमाणे तो आपला वेळ भजन, कीर्तन, नामस्मरण अशा याच्यामध्ये ते व्यस्त व्हायचे. हाच मुद्दा हेरून त्यावेळेच्या तत्कालीन प्रशासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ह्या निधी देणाऱ्या कामगाराला किंवा हा कामगार घटक अजूनही यामध्ये अधिकाधिक बांधला जावा, भजनातून विविध संदेश समाजापुढे जावा, कामगार व्यस्त असावेत, विविध वाईट मार्गाला लागू नयेत, त्यांचा वेळ अमूल्य वेळ हा अशाच विधायक कार्यामध्ये असावा असा एक विचार पुढे येऊन कामगार कल्याण मंडळाने गेली 27 वर्षापूर्वी हा विचार घेऊन ही स्पर्धा त्या ठिकाणी चालू केली आणि आम्हाला उदंड असा प्रतिसाद कामगार विभागाकडून मिळाला. विशेषतः राज्यातील सर्व कामगार विभाग म्हणजे त्या कंपनीतले विभाग यांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला. आज या ठिकाणी आलेले 28व्या ह्या स्पर्धेसाठी आलेल्या 19 पुरुष कामगारांचे जे संघ आहेत हे कुठे ना कुठेतरी कारखाने, आस्थापने, दुकाने, विविध कंपन्या, दूध डेअरी, LIC, ST महामंडळ अशा याच्यात काम करणारे सर्व आमचे कामगार बंधू आणि भगिनी आहेत. विशेषतः
महिलांची आपण या ठिकाणी ओपन स्पर्धा घेतो आहोत. महिला देखील आपल्या कामगार कल्याण मंडळासोबत जुटलेल्या आहेत. विविध राज्यातल्या केंद्रांमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. अशा याच्यातून ह्या महिला पुढे आलेल्या आहेत. त्यांनी देखील आपल्या भजनाची एक टीम तयार करून त्याची प्राथमिक फेरी आपण 2 ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्त संपूर्ण राज्यभर 19 ठिकाणी या स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये साधारणतः 5,000हून अधिक कामगारांनी भाग घेतला, दोन्ही मिळून कामगार आणि पुरुष महिला. आणि आज या ठिकाणी त्याच्यातून जी अंतिम फेरी आहे त्याच्यातला प्रथम क्रमांक घेतलेला जो संघ आहे तो आज या ठिकाणी ह्या स्टेजवर आपल्या मोजरी शहरामध्ये या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या नगरीमध्ये या सभागृहामध्ये आपलं सादरीकरण आपल्या विभागाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या त्या गटकार्यालयाचं प्रतिनिधित्व ते या ठिकाणी करत आहेत. मला अभिमान वाटतो की ताई आल्यात आणि आपल्या ह्या उपस्थित सर्व कामगार बंधू भगिनींशी ताईंनी संवाद साधला. आमच्यावर ताईंनी सांगितलं की कामगार कल्याण मंडळ खूप काही कार्य करतं आहे, परंतु ही स्पर्धा ताईंना आवडली. त्यांनी आदेशही दिले की अशा स्पर्धा भविष्याच्या काळात आपण बालभजन स्पर्धा घ्यावेत आणि बालभजन प्रशिक्षण घ्यावेत. अशा पद्धतीची एक अमूल्य अशी सूचना आदरणीय ताईंनी केलेली आहेत. नक्कीच मी प्रशासनाचा, नागपूर आणि अकोला विभागाचा एक प्रमुख या नात्याने ताईंना आश्वासित करू इच्छितो की मंडळ प्रशासनापर्यंत आपली ही केलेली अमूल्य अशी सूचना आम्ही नक्कीच पाठवू. उद्या आयुक्त महोदय येणार आहेत. मंडळाचे कल्याण आयुक्त आदरणीय रविराज इळवे साहेब हे उद्या या ठिकाणी आगमन होतील. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि इथे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ताईंची पूर्ण टीम, आमदार महोदय तर आहेतच आहेत, परंतु ह्या मोजरी परिसरातील आमचे सर्व मित्र मंडळी यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सगळे महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं 28वी पुरुष आणि 18वी महिला भजन स्पर्धा या ठिकाणी होते आहे. आणि यावर्षीचा अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये, गुरुकुंज आश्रमामध्ये ही स्पर्धा होती आहे. खरोखर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने एक चांगला उपक्रम हा जो चालू केला आहे आणि त्याचं जे हे स्थळ नेमलं त्यांनी यावर्षी ते तुकडोजी महाराजांचं. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या बाबतीत खूप सांगितलं की प्रभू पाएंगे पूछो हमसे. तर त्यांनी खंजेरी भजनाच्या माध्यमातून संपूर्ण देश जागवला. चीनच्या बाउंड्रीवर ते गेले, पाकिस्तानमध्ये ते गेले आणि इकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे अमेरिकेमध्ये ते गेले आणि अशा ठिकाणी त्यांनी जो भजनांचा प्रचार केला भारतीय संस्कृतीचा. तर त्या दृष्टिकोनातून ही भजन स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे कामगार कल्याण मंडळाच्या गटकार्यालयाचे सगळे भजनी मंडळ या ठिकाणी आलेत. मलाही खूप आनंद झाला. या संस्थेचा एक जीवन प्रचारक या नात्यानं मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना. आणि पुनश्च महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं ही जी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली, आमचे राठोड साहेब आहेत, इळवे साहेब आहेत आणि ही सगळी संपूर्ण टीम त्यांची, आमच्या वैशालताई नवघरे आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी हा जो उपक्रम या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या पावनभूमीमध्ये केला. मी परत एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशीच ही परंपरा, भजनांची परंपरा, महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं उत्तरोत्तर होत राहो हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चित्रा नानोटकर. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या सौजन्याने ही जी भजन स्पर्धा आयोजित केल्या जाते आणि त्यामुळे आम्हाला हा एवढा मोठा स्टेज मिळतो. त्यातून ग्रुप निवडले जातात, संघ निवडले जातात आणि मग त्यानंतर त्याचं राज्यस्तरीय भजन स्पर्धा होत असते. त्यातून आम्हाला हा स्टेज मिळालेला आहे. आणि या पवित्र भूमीत, मोझरी येथील या पवित्र भूमीत आम्हाला इथे गायनाची संधी मिळत आहे. आमचं भजन सादर करण्याची आम्हाला संधी मिळत आहे आणि आम्हाला मोझरीला या पवित्र भूमीत येऊन खूपच आनंद होतो आहे आणि खूप समाधान वाटते आहे. इथलं भजन ऐकून, इथलं सगळ्या ग्रुपचे, संघाचे भजन ऐकून, इथलं वातावरण, इथलं आनंदी वातावरण आणि आपोआपच आपल्याला इथे चैतन्य, उत्साह आणि प्रसन्नता मिळते. आणि यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण भवनचे खूप खूप अभिनंदन. अशाच स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्र कामगार कल्याण भवन आयोजित करत असते आणि अशात आयोजित करत राहो हीच आमची खूप खूप सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा.